नमस्कार. पंढरपुराचा व्लॉग आपला अपूर्णच राहिला. गणपतीमुळे वेळ नाही मिळाला. पण मी तुम्हाला सांगणार आहे पंढरपुरामध्ये अजून काय काय आहे बघण्यासाठी. मंदिरापासूनच फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे देवीचं सुंदर असं मंदिर आहे, ज्यातून पूर्णपणे गुफेतून जावं लागतं. आणि ही गुफा अशी तशी नाही की 2 मिनिटात पूर्ण होईल. ही गुफा इतकी मोठी आहे की तुम्हाला पूर्ण मंदिराचं एक प्रदक्षिणाच होते आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला छान छान अशा कलाकृतीसुद्धा दिसतात. आणि ह्या कलाकृती बघण्यासाठीच आपल्याला खूप मोठी चक्कर अशी मारावी लागते. हे मंदिर बघायला साधारण 15 ते 20 मिनटं लागतात चालत चालत, आणि तेही फास्ट केल्यानंतर. आणि खूप छान असं वर खाली सुंदर असं 2 ते 3 मजली हे मंदिर आहे. ह्याच्यानंतर बाजूलाच इथे तुम्ही बघू शकता की किती छान असं केलेलं आहे, हिरव्या पूर्ण रंगाचं. तिथे तुम्ही फोटो सेशन वगैरे पण करू शकता. आणि अशा सुंदर सुंदर आपल्या पौराणिक कथा ह्या वास्तुकलेमधून त्यांनी सादर केलेल्या आहेत. आणि हे देवीचं मंदिर आणि इथून एक्झिट होते. आणि ह्याच्याच नंतर शेजारीच कैकडी महाराजांचा मठ आहे. तो इतका सुंदर आहे तो मठ, म्हणजे की तुम्ही विचार नाही करू शकत. एकदा तरी जायलाच हवं ह्या मठामध्ये. आणि कैकडी महाराजांचा मठ काय, कारण जमिनीला पाठ न लावता त्यांनी ध्यानसाधना केली. आणि त्यानंतर त्यांचा भक्तगण इतका वाढू लागला, आणि म्हणूनच त्यांचे धाकटे बंधू तुकाराम काका महाराज ह्यांच्या कल्पनेतून वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. आणि ह्या मठाचे बांधकाम जवळजवळ 8 वर्ष चालले. आणि हा मठ जसा दिसतो तसा नाही आहे, चक्रव्यूहासारखा मठ आहे. प्रदक्षिणा मार्ग आहे व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी 4 मजली मठाची रचना आहे. आणि एकदा मठात प्रवेश केला की मध्येच ती प्रदक्षिणा सोडता येत नाही. साधारण लवकर जरी प्रदक्षिणा पूर्ण करायची म्हटलं तरी 35 ते 40 मिनटं लागतात पूर्ण मठ फिरण्यासाठी. तुम्ही रिटर्न येऊ शकत नाही. तो संपूर्ण मठ तुम्हाला बघावाच लागतो. आणि बघण्यासारखा सुद्धा मठ आहे. इतकं सुंदर सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. पुराणे, रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य इतिहासातील सर्व नेते या सर्वांनाही या मठात स्थान आहे. आणि खरंच मठ खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला कलाकृती सादर केलेल्या दिसतील. आणि कसा हा मठ बनवला असेल त्यावेळी 8 वर्ष म्हणजे लागलेत या मठ बनवायला खरंच. आणि ते दिसून येतं. खूप मोठा आणि छान असा मठ आहे जो आपल्या पंढरपुरामध्ये आहे. पंढरपुरामध्ये तुम्हाला 2 दिवस खूप होतील फिरण्यासाठी. 1 दिवस मेन मंदिरासाठी आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बाजूचे सगळे मठ किंवा ज्या काही गोष्टी आहेत, टुरिस्ट प्लेस आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता, फिरू शकता, आनंद घेऊ शकता. आणि इथेच लगेचच आम्हाला मग निघायचं होतं पुण्यासाठी. तर ह्या सुंदर सुंदर अशा मस्त वातावरणातून आम्ही निघालो पुण्याकडे जायला. हे छानसं डॅम आम्हाला लागला आहे आणि तिथूनच मग इतका सुंदर मोकळा असा निसर्ग होता आणि लगेचच सिटी लाईफ सुरू झालेलं आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, स्टे ट्यून. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.